नमस्कार मंडळी, मी यांश पुढे तुमचं पुन्हा स्वागत करतो आपण यूट्यूब चॅनल गोष्टच्या आयुष्यामध्ये. तर आज आपण जाणार आहोत न्हाव्याला रामबाग बघायला. तर आता आपण रामबागला चाललो आहे. तर आपण सर आता रामबागला भेटू. चला. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहे न्हावा गावामध्ये. न्हावा गावामध्ये जे रामबाग चालू केलेलं आहे ते रामबाग कसं दिसतं, कशा प्रकारे काय आहे ते सगळं आता मी, स्नेहा, अंश आणि आरू आलेलो आहे. तर ते तुम्हाला मी दाखवून देतो कशा प्रकारे इथे काय सुविधा आहेत ते. तर चला बघूया, आपण कंटिन्यू राहा. बरं, आल्यावर मी तुम्हाला दाखवतो आता इथे पार्किंग एरिया किती प्रकारे मोठा आहे. बघा, एवढा मोठा पार्किंगचा एरिया आहे आणि तोही फ्रीमध्ये तुम्ही इथे पार्किंग करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला पार्किंगचं काहीच टेन्शन नाही. आता आपण गाडी पार्किंग करून आलेलो आहे. तुम्हाला गाडी पार्किंग आणि पार्किंगची सुविधा दाखवून दिलेली आहे. आता तुम्हाला पुढचा दाखवून देतो कसं काय आहे. काय स्नेहा, तू कधी आलीस? नाही, पहिल्यांदाच आलो आहे. खूप ऐकून होतो, खूप वेळ यायचं होतं, पण आज आलो, बाहेर पडलो. चला तर मग आता जाऊया पुढे. आपण आलो आहे रामबागेतली. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. मी मंदिर दाखवून देतो तुम्हाला. त्या म्हशेश्वर हे म्हशेश्वर देवाचं वाहन आहे आणि त्याच्याबरोबर ब्राह्मण देवाची मूर्ती आहे.
मूर्ती दाखव. वर्षाखालील मुलांसाठी हे एक गार्डन बनवलेलं आहे वेगळ्या पद्धतीने. इथे सगळी लहान मुलं खेळत आहेत. तर मी तुम्हाला पूर्णपणे आता गार्डन दाखवून दिलेलं आणि गार्डनमध्ये आता केअरटेकर म्हणून आहेत आशीर्वाद आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया. त्यांच्याबद्दल ते आता आपल्या गार्डनबद्दल सगळी माहिती देतील. तर सविस्तर माहिती आपण त्याच्याकडनं ऐकून घेऊया. बोला. 7ला गार्डन चालू होते, 12 वाजता बंद होते, मग 4ला डबल चालू होते, मग 9ला बंद होते. सकाळचा पण असतो. सकाळचे 7ला, सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत. 12 पर्यंत, मग संध्याकाळी 4 ते 9 पर्यंत. अच्छा. किती वर्षाच्या मुलांसाठी इथे हे आहे? हे छोट्या मुलांचं आहे, 5 वर्षाच्या मुलांचं आहे गार्डन. 10 वर्षाच्या खाली जी मुलं असतील त्यांच्यासाठी हे गार्डन आहे. बरोबर ना? ठीक आहे, चालेल. वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी आहे. आपण काय कव्हर केलं? गार्डन. लहान मुलांचं गार्डन आता आपण कव्हर केलं. आता आपण कुठे जाणार? मोठ्या मुलांचं गार्डन कव्हर करण्यासाठी. ते कुठच्या साईडला आहे? ह्याच्या राईट साईडला आहे. हे बघा. तर आता आपण इकडे जाऊया आणि तुम्हाला इकडचं एक्सप्लोर करून दाखवतो इथे काय काय आहे बघण्यासारखं आणि काय काय आहे ते. तर चला, तर आता आपण जाऊया. प्रत्येक व्यक्तीला बसण्यासाठी फक्त 5च मिनटं दिलेली आहेत. याचं कारण असं आहे की सगळ्यांना ह्या झुल्याचं अनुभव घेता यावा, एक्सपिरियन्स घेता यावा, एंटरटेनमेंट करता यावं, यासाठी फक्त 5 मिनटाचा वेळ दिलेला आहे. तर लोक त्याप्रमाणे 5 मिनटं वागतात की नाही वागत हे माहिती नाही, पण तरी पण मी तुम्हाला दाखवून येतो. तुम्हाला बसायला जागा आहे का? नाहीये. इथे लिहिलेलं आहे 5 मिनटं. कुठच्याही झुल्याच्या मागे 5 मिनटं उभे राहा आणि बघा तुम्हाला 5 मिनटात कोण झुला देत आहे का. गोष्ट आयुष्यातली.
हे आपले 2 सबस्क्रायबर आपल्याला भेटलेले आहेत. तुझं नाव काय? रेहान. तुझं? माझा कुठे राहता तुम्ही? उलवेमध्ये हां, सेक्टर 19. कुठे नावा? 19. अच्छा, ओके. तर हा झुल्याचा पॉईंट आहे. इकडे फक्त 5 मिनटं बसायसाठी सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला हा वापरता यावा, प्रत्येकाचं एंटरटेन व्हावं यासाठी हा झुला इकडे आहे. हो मॅडम, 2 मिनटं. जसं मी मगाशी तुम्हाला बोर्डवरती दाखवलं की 5 मिनटं खरंच ह्या लोकांनी बघा 5 मिनटं काय 5 मिनटाच्या अगोदर उठलेले आहेत आणि त्यांनी दुसऱ्यांना जागा दिलेली आहे. रूल फॉलो करतोय आम्ही. हां, रूल फॉलो करतात. त्याच्यामुळे थँक्यू, आभारी आहे तुमचे. थँक्यू. छान आहे गार्डन. तुम्ही कधी इथे किती वेळ आलेत? आता एक दीड तास झाला. अच्छा, म्हणजे फर्स्ट टाइम आहे तुमचं की तुम्ही राहता कुठे? कामोठे. अच्छा, तुम्ही कामोठेवरून तुम्ही इथे गार्डन बघायसाठी आले आहेत. व्हेरी नाईस, थँक्स. छान गार्डन. आता बघ. आम्ही सगळे ब्लॅक घालून आलोय आज. ही लाल लाल टमाटर. हे लाल टमाटर आहे आमचं. बघा मी पण ब्लॅक आहे. हे सगळे ऑप्शन जे होतं ते स्नेहाने केलेलं होतं की आज कुठचं थीम आपण हे करायचं होतं. आज ब्लॅक आहे, काल येल्लो होती, आज ब्लॅक झाली. हा चेंज आहे जरा, हा ब्लॅक नाही. रामबागमध्ये आलो आहोत. तिकडे ते फाउंटन आहे, डान्सिंग फाउंटन म्हणतात ह्याला. तुझा लाईट पडते आणि कधी कधी उडतं ते. तरी अजून रात्र झालेली नाही आहे, त्यामुळे लाईटचा इफेक्ट तुम्हाला कळत नाही आहे. तरी आम्ही तुमच्यासाठी रात्री थांबू आणि तुम्हाला लाईटचा इफेक्ट काय आहे ते दाखवून देऊ. हां, अभी बात कौन करे, आप आए कहाँ से? हम पनवेल से आए। पनवेल से आए, फर्स्ट टाइम आए? हाँ फर्स्ट टाइम आए। कैसा लगा गार्डन आपको? अच्छा लगा। अभी कितना टाइम रुकने वाले? अभी जाएंगे आधा घंटे में। क्योंकि इसमें लाइट का जो इफेक्ट है वो रात को ही दिखेगा आपको, अभी नहीं दिखेगा।
चलो थँक्यू. नक्की वाचा काय लिहिलंय, स्टोन पंप हाऊसवरती 10 व्यक्तींपेक्षा जास्त लोकांनी चढू नये. पण इथे बघा काय चाललं. तुम्ही इकडच्यासाठी आहेत का? बरं, मी तुम्हाला तिकडे बॅनर दाखवलेला होता की 10 माणसं, फक्त 10 व्यतिरिक्त कोणाला पाठवू नये. तर आता मी तुम्हाला दाखवून दिलं की माणसं किती येतात. 10पेक्षा जास्त माणसं जात नाही. काय छोटी मोठी धरून ती थोडीफार जास्त वाटली असतील तुम्हाला, पण नियमाचं पालन केलं जातं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तुमचं नाव काय? विशाल ठाकूर. राहता कुठे तुम्ही? हेच गावात. अच्छा, किती टाईम आहे याचा? त्याचा टायमिंग नाही, 2 मिनिटच पाठवतो कारण क्राऊड जास्त आहे ना, संडे आहे. तर संडे मुलं ते पब्लिकला टायमिंग देत आहेत. बाकी दिवस टायमिंग नसतं. बाकी दिवस पाहिजे होते. बघा, याने दिलेल्या माहितीबद्दल आपण त्याचे धन्यवाद करूया, आभार मानूया. कारण ते प्रत्येक क्राऊडला सांभाळून ठेवत आहेत आणि रूल पाळत आहेत. तर चला तर आपण पुढची बघूया. थँक्यू.